तू तर सगळा चौफेर प्रवास केलेला आहे. हिंदी भाषा सक्तीच्या विषयाला घेऊन ही जी एक ओरड उतारा दिसते की आतापर्यंत कलावंत दिग्दर्शक, तुम्ही मराठी भाषेवर प्रेम करणारी माणसं आहात, त्यातल्या कलाकृती तुम्ही उभ्या केलेल्या आहेत, व भाषा सक्तीबद्दल तुम्ही का बोलत नाही? खरं सांगायचं तर नमस्कार. सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमत आणि तुझे खूप आभार मानतो की आम्हाला इथे तू या कार्यक्रमामध्ये बोलवलंस आणि खूप छान सगळं चाललंय. खरं सांगायचं तर मला आय एम कम्प्लिटली पॉलिटिकल, त्यामुळे मला हा विषय जो चालू आहे त्याच्याबद्दल थोडं आज TV वरती बघून आणि या सगळ्या गोष्टीवरती माहिती आहे. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो. मी बालमोहन विद्या मंदिरचा शिवाजी पार्क दादरचा मी स्टुडंट आहे. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो आणि माझ्या आई वडिलांचं असं म्हणणं होतं की जेव्हा आपलं शिक्षण हे मातृभाषेमध्ये होतं तेव्हा त्याच्यातनं आपल्याला खूप काही पुढे विकास करता येतो. मला समाव असं वाटतं की जसं महेशजींनी आता म्हटलं, मला पूर्णपणे आय कम्प्लिटली अग्री. खरं सांगायचं मला पॉलिटिकल अँगल्स काही कळत नाहीत, परंतु एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो की कुठल्याही भाषेत असेल किंवा कुठल्याही गोष्ट शिकण्याच्या, ज्याला इलेक्टिव्ह आपण मेरिट म्हणतो, तर त्याचा अधिकार आपल्या सर्वांना असायला पाहिजे की मला जर कुठली भाषा शिकायची आहे, जर किंवा मला कुठला एक विषय शिकायचा आहे किंवा एक पर्टिक्युलर म्हणजे मला सायन्स, मॅथ आणि याच्यामधले काही पर्टिक्युलर एक स्पेशलायझेशन करायचं असेल, तर ह्या प्रत्येक गोष्टी इलेक्टिव्ह असण्याची गरज मला दिसते. सो तेवढंच एक माझं असं म्हणणं आहे. ह्या उपर मराठी भाषेची आपली जी संस्कृती आहे आणि आपले जे विचार आहेत ते इतके मोठे आहेत. जसं आपण शालेय शिक्षणाला महत्त्व देतो, तसंच आपण घरी देखील जर आपण त्याला खूप हे केलं तर आपल्या भाषेचा उद्धार खूप चांगला होऊ शकतो असं मला वाटतं. पण म्हणजे हिंदी भाषा सक्ती असावी की नसावी? काहीतरी मी न्यूजमध्ये बघितलंय की हिंदी भाषेवरती काहीतरी कंपल्सरी वगैरे काहीतरी चाललंय. मला वाटलं कुठल्याही प्रकारची सक्ती म्हणजे मला 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 माहिती नाही ऍक्च्युअली खरं सांगायचं तर कुठल्याही प्रकारची सक्ती असावी असं कंपल्शन इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग टू डू. आम्ही म्हणालो की ओमची ही चौफेर फिरस्ती आहे, त्याच्यामुळे हरकत नाही तू तुझं मत व्यक्त केलं. मला हे आता हा विषय आज सकाळपासून मी जरा बघतोय त्यामुळे मला थोडंसं माहिती आहे, माफ करा मला याच्याबद्दल फारसं काही जास्त माहिती. केदार, नमस्कार सगळ्यांना. मी विरोधात आहे हिंदी सक्तीच्या. महेश दादा बरोबर बोलला की सक्ती नसावी कुठल्याही भाषेची. मला फक्त दुर्दैव एकाच गोष्टीचं वाटतं की 2025 साली पण आपण जात, धर्म, पंथ आणि भाषा या सगळ्या गोष्टींमध्येच विभागले जातोय आणि आपण 2025 साली आपण त्याच गोष्टीवर भांडतोय आणि तेच मुद्दे मांडतोय. मी ज्या घराण्यातून आलो शाहीर साबळेंच्या, तो लढा संयुक्त महाराष्ट्राचा माझ्या आजोबांनी त्याच्यात हिरिरीने भाग घेतला होता किंवा शिवसेनेची जी स्थापना झाली त्याच्या अगोदरचं आंधळते नावाचं त्यांचं मुक्तनाट्य, त्यांनी मराठीचा मुद्दा खूप जाज्वल्य रीतीने मांडला होता. तर फक्त 4 ओळी तुम्हाला ऐकवतो. म्हणजे मला माझ्या आजोबांचं अशाच गोष्टीसाठी वाटतं की एक व्यक्ती किती मोठा द्रष्टा असेल की 1967 साली त्यांनी ज्या 4 ओळी लिहून ठेवलेल्या आहेत ते आज 2025 साली पण आपल्या मराठी माणसांना त्या लागू होत आहेत. म्हणजे मराठी असे आमुची माय बोली, आहा आज ती राजभाषा असे, परी नोकरी आणि खोली मराठी, खरा वारसा आज आम्हा नसे. मराठीच दमला उभारू नये मला, दुजा पायी नमला हे झालेच कसे. मराठीच शाळा मराठीच मेळा, परंतु उमाळा कुणाला नसे. आज आपलं दुर्दैव असं आहे की आपण 2025 साली पण आपल्या मातृभाषेसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला लढा द्यावा लागतोय. यासारखं दुर्दैव नाही. एक आहे ज्या व्यक्तीला ती भाषा शिकायची आहे त्या व्यक्ती पण 5वी पासून आम्हाला पण होते हिंदी, आमचं कुठे वाईट झालं. पण 1ली, 2री, 3री, 4थी ही एवढीशी छोटीशी पोरं आहेत. माझंच म्हणणं आहे त्यांना शिक्षणच देऊ ना, खेळायला सांगा, स्पोर्ट्समध्ये जाऊन देत, चित्रकला करून देत. त्या पहिल्या 4 वर्षांमध्ये एवढं अभ्यासाचं ओझं त्यांच्यावर टाकायचं कशाला? जे एवढं ओझं आहे त्याच्यावर आणखीन एका भाषेचं ओझं कशाला? तर मला राहून एकच वाटतं की हा भावनिक मुद्दा झाला की मी मराठी आहे आणि मला महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे आणि मराठीबद्दल मला अभिमान आहे म्हणून मी त्याच्यासाठी लढा देतो. हा भावनिक मुद्दा झाला. पण प्रॅक्टिकली विचार करायला ते जे वय आहे ते खरं तर शाळेत न जाण्याचं वय आहे. पण आपल्याकडे कुठे ना कुठेतरी आपण त्यांना शाळेत पाठवतो का? तर एक सवय लागावी,
लोकांबरोबर मिसळण्याची सवय लागावी. या सगळ्या मिसळण्यांमध्ये तुम्ही त्यांच्यावर राजकीय दृष्ट्या कुठले वेगळे संस्कार करू नका ना, त्यांचं त्यांना जगू द्या, एवढंच मला वाटतं. यात मी पुढल्या मुद्द्याला जातो खरं तर, की मध्यंतरी आपल्यातल्याच एका मोठ्या दिग्दर्शकाने एक वक्तव्य केलं होतं. आपण सगळी व्यक्त होणारी माणसं आहोत, हो की नाही ओम? आपण आपल्या कलाकृतीतनं, चित्रपटातनं महेश सर आपण व्यक्त होत असतो, वास्तव मांडत असतो, आपल्याला जे म्हणायचं ते मांडत असतो, थेटपणे मांडत असतो, न घाबरता मांडत असतो. अघोषित आणीबाणी आहे असं एक वक्तव्य मध्यंतरी झालं होतं. काय वाटतं तुम्हाला, खरंच तसं आहे? नाही आपल्याला मला व्यक्त होणं नाही कठीण? मला नाही वाटत. काही काही निर्णय घेतात पण त्यांना ते राईट की रॉंग हे नंतर कळतंच की ते रॉंगच आहेत म्हणून कोणी घेत नाही ना. एक राईट म्हणूनच एक डिसिजन घेतला जातो. पण मला असं वाटतं की त्याचा आधी जरा विचार केला असता ना तर हे जास्त बरं झालं असतं. मी खूप व्यक्त होतो सिनेमामध्ये. मला ज्या दिसतात गोष्टी समाजात त्या मी व्यक्त होतो. म्हणजे मी खूप व्यक्त झालेलो. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये किंवा जे मिल्सचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यात मी वास्तवमध्ये व्यक्त झालो. मी आणि ओमनी तोच पिक्चर प्रोड्यूस केलेला लालबाग परळ, त्यातनं व्यक्त झालो होतो. माझ्या शिक्षणाच्या बाबतीत मी शिक्षणाच्या मध्ये व्यक्त झालो. तर माझ्या व्यक्त होणं माझं आहे. पण काय काही काही डिसिजन्स यू डोंट नो मग की वेदर दे राईट ऑर रॉंग अंटिल दे आर इम्प्लिमेंटेड ऑर नॉट इम्प्लिमेंटेड. त्यामुळे मला नाही वाटत की देर इज काही आणीबाणी, हे मला तरी वाटत नाही. देर इज अ गव्हर्नमेंट विच इज डुईंग अ डिसेंट जॉब. आणि ते काही काही निर्णय जर का चुकीचे असेल तर डेफिनेटली वी शुड स्टँड अप अँड लेट देम नो की हे नाही आहेत बरोबर लोकांसाठी. भरत देखील या चर्चेत सहभागी झालाय. भरत तुझं खूप खूप स्वागत. आतापर्यंतची चर्चा एकूण तुझ्या लक्षात आली असेल. आपण कलाधिपती महाराष्ट्र या विषयाला घेऊन चर्चा करतोय. खरं तर मी आता तोच प्रश्न थेट महेश सरांना विचारला का अघोषित आणीबाणी आहे, आपल्याला व्यक्त होण्यासाठी काही वेळेला विचार करावा लागतोय, अशी परिस्थिती आहे, अशी कलावंतांमध्ये चर्चा आहे, असं तुला वाटतं का खरंच? मुळात कलाकार हा खूप सेन्सिटिव्ह माणूस आहे. त्याला जिथं व्यक्त व्हायचं असतं त्यासाठी त्याचं व्यासपीठ असतं. चित्रपटातनं व्यक्त होतो. पण कधी कधी नकळत असा एखादा निर्णय येतो किंवा एक विषय येतो तेव्हा मात्र असं वाटतं की अरे, म्हणजे माझं प्रामाणिक मत सांगतो की मला पण खरं तर नाही पटलंय. खूप लहान मुलं असतात होती. लहान मुलावर आपण मुळातच आपले संस्कार देताना आपला वेळ जातो. त्यातून ते डायजेस्ट करत असतात. त्यावरून आपली मराठी त्यांच्या चमच्याद्वारे आपलं मराठी पण भरवत असतो. ते डायजेस्ट करेपर्यंत जरा पुढे मुलगा चालायला लागला, भागात धावायला लागला, धावता होता त्याला आपण सांगणार की आता ही भाषा शिक. एकतर मुळातच आता महेश सर इथे आहेत म्हणून म्हणतो असं नाही. मी एक फिल्म केली होती आम्ही शिक्षणाचा आईचा गो. तो विषय तसंच होता की हल्ली ना मुलांपेक्षा पालकांची कॉम्पिटिशन जाम लागले की माझा मुलगा नंबरात आला पाहिजे, मला जे करायला मिळणार ते माझ्या मुलाने केलंच पाहिजे. ते काही असं ना, माझा मुलगा पहिल्या 5 मध्ये आलाच पाहिजे. मुलाच्या मानसिकतेचा विचार आपण केला पाहिजे. हे मी 10वीत बोलतो. आपण आता तर आपण 1ली आणि 4थीचा विषय काढला तर मला असं वाटतं 1लीमध्ये निदान आपली भाषा तर त्याला आत्मसात करू दे व्यवस्थित. मग आहेच की 5वी नंतर आपण हिंदी इंग्रजी आपण घेतोच आहे. आपण पण 5वी नंतरच आपल्याला हिंदी इंग्रजी आलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा अट्टाहास नसावा. खूप कवळं वय आहे. त्यात बरंच काही आत्मसात करेपर्यंत त्यांच्या नात्यात ओळखी होईपर्यंत त्याचं वय निघत असते. मग 8वी 9वी 10वीला मला कळलं, अच्छा काकाच्या मामीचा हा भाऊ का, अच्छा मला काकाच्या मामीचा मामा, ते लिंक लावताना आम्हाला वेळ जातो. त्या छोट्या वयात आपण अजून हिंदीमध्ये मग चाचा बुवा ते काय म्हणतात ना, बुवा मावसा बिसा, हे केवढं आहे. एवढं कुणी सांगितलं करायला? जाऊ दे, त्या छोट्या वयात करू दे. 5वी 7वी नंतर ते सगळं करायचंच आहे आपल्याला हिंदी इंग्रजीमध्ये. त्यामुळे असं नाही की आपण प्रगल्भ होत नाही. प्रगल्भ व्हायचं वय 5वी 7वी नंतर हळूहळू होतोच. आपण त्या लहानशा छोट्याशा मेंदूवर आपण आघात करतो असं मला वाटतंय. मुळात आपली भाषा इतकी सुंदर आहे. परत एक पुढे जाऊन विचार असाही येतो की अरे मग आपण मराठीचा अट्टहास करतोय. सध्या मराठी शाळा बंद होत चालल्यात. आपण मी तर गावोगावी मी जाऊन शो करतो. आम्हाला नाटकाच्या प्रयोगात कळतं की ते मराठी शाळा होती, आता तिथे वर्ग बंद झाले आहेत, काही वर्ग बंद झाले आहेत, असं ऐकायला येते. काही शिक्षकांचे पगार अडकले आहेत, बाथरूम म्हणजे टॉयलेट नीट नसतात वगैरे. तो